नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेला आता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि आता ज्या महिलांकडे मोबाईल नाही किंवा ज्या महिलांना मोबाईलवरून फॉर्म भरणं शक्य नाही, खास त्या महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने आता ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची सुविधा केलेली आहे. तर कोणता हा ऑफलाईन फॉर्म आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट, सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म, महत्त्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हा जो फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. येथे तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा अर्ज आहे. यामध्ये सुरुवातीला महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव. जर विवाहित असेल तरच नाव टाका, नसेल तर तिथे काही लिहू नका. त्यानंतर जन्मदिनांक, येथे दिनांक, महिना, वर्ष या पद्धतीने तुम्हाला जन्मदिनांक टाकायचे आहे. त्यानंतर आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता. येथे पत्ता लिहिताना तुमच्या गावाचं नाव सुरुवातीला टाकायचं आहे. त्यानंतर तालुका, जिल्हा आणि पिनकोड तुम्हाला येथे टाकायचं आहे. तर जन्माचे ठिकाण, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य या पद्धतीने मोबाईल क्रमांक येथे टाकायचा आहे. त्यानंतर आहे आधार क्रमांक. त्यानंतर जर महिलेचा जन्म परराज्यातील असेल तर पतीचे जन्म ठिकाण म्हणजेच राज्याबाहेरील जी महिला आहे तिच्या पतीचे येथे जन्म ठिकाण आणि ते तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, होय किंवा नाही, असल्यास किती रुपये घेतात ते येथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे वैवाहिक स्थिती. यामध्ये विवाहिक, घटस्फोटित, विधवा, निराधार आणि अविवाहित महिला यापैकी तुम्ही जे असाल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. येथे बँकेचे पूर्ण नाव, बँक खाते धारकाचे नाव, त्यानंतर बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड. येथे जी बँकेची डिटेल मागितली आहे ती व्यवस्थित भरायची आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही अडचण येणार नाही. त्यानंतर आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे किंवा नाही, होय किंवा नाही येथे करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती. तर ती व्यक्ती कोण आहे, यामध्ये ऑप्शन आहेत सामान्य महिला, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र. तर यापैकी तुम्ही ज्यांच्याकडे हा फॉर्म सबमिट करणार आहात त्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे. शक्यतोवर अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म तुम्ही भरू शकता. आता यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा जो की डॉक्युमेंट संदर्भात आहे. खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती तुम्हाला सादर कराव्या लागणार आहेत. तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित समजून घ्या. लक्षात ठेवा की हे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सिक्वेन्सनुसार लावावे लागणार आहे. तर सुरुवातीला आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला लावावी लागणार आहे. त्यानंतर आहे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. या तिन्हीपैकी एक चालेल. लक्षात ठेवा, जर या तिन्हीपैकी तुमच्याकडे काहीच उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही येथे वापरू शकता. त्यानंतर आहे उत्पन्न प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे, ते सुद्धा तुम्ही येथे सादर करू शकता. अर्जदाराचे हमीपत्र जे की तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. त्यामध्ये काय लिहायचं आहे, काय लिहायचं नाही ते सर्व तुम्हाला सांगतो. त्यानंतर बँक पासबुक. बँक पासबुकची एक झेरॉक्स तुम्हाला जोडावी लागणार आहे आणि अर्जदाराचा फोटो सुद्धा त्यासोबत द्यावा लागणार आहे. महिलेचा जन्म जर परराज्यातील असेल तर पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील चालेल. तर येथे टिप देण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहा, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. तर हा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे. म्हणजेच तुमच्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे तुम्ही हा फॉर्म जमा करून देऊ शकता. तर मित्रांनो, येथे पहा की अर्जदाराचे हमीपत्र यामध्ये तुम्ही जे जे डॉक्युमेंट सादर केलेले आहेत त्यामध्ये अशा प्रकारे खूण करायचे आहे. आणि येथे पहा तुम्ही की अर्जदाराची सही व नाव, दिनांक, स्थळ वगैरे व्यवस्थित टाकून घ्या. आणि येथे तुम्ही खाली पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती देण्यात आलेली आहे. ही जी पावती आहे ती तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून देण्यात येईल. येथे अर्ज स्वीकारणाऱ्याची सही सुद्धा लागणार आहे. तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो हमीपत्र आणि अर्ज आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे आत्ताच डाउनलोड करू शकता. धन्यवाद.